मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमध्ये सुरुवात झालेली आहे। मराठा तरुणाला ओबीसी प्रवर्ग बदलून खुला प्रवर्ग लिहायला लावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे। लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेहुणी अशी योजना पण आणा असा टोला जरांगेंनी सरकारला लगावलेला आहे। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा अशी मागणी यावेळी जरांगेंनी पुन्हा केलेली आहे। मुलींना मोफत शिक्षणाची योजना सरकारने जाहीर केली, मात्र त्यांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा दावा यावेळी जरांगेंनी केलेला आहे। आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे। कोणाच्या काय हरकती आहेत काय आम्हाला माहित नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही। मराठा आणि कुणबी एकच आहे। 2004 चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं। तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही, पण मराठा आणि कुणबी एकच आहे। कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे, त्यांचे रोटी बिटी व्यवहार पण होतात, त्यांचं समान आहे सगळं। तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या, काय जे घेतल्या असत्या त्या घेतल्या, त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो। त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे। तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी आहे, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे।